आघाडीला आलेली जोडी. यस, सामना स्टार्ट. पंचांचा निर्णय. सिग्नल आलेला आहे. सनील गेलाय, सुमित गेलाय स्ट्राईककडे आघाडीसाठी. त्यांच्या मनामध्ये मोठी धावसंख्या नक्की असेल. मारा करतील विवेक. पहिला चेंडू ओव्हर द विकेट खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अलगद येणार. चुकीची दुरुस्ती. गोलंदाजीसाठी प्रतीक आहे. लॉंग ऑफला विवेक होता. पहिला चेंडू आणि 1 धाव. अकाउंट ओपन केलेला आहे. सुनीत 11 पंचांकडून गार्ड घेतोय. पवित्रा घेतलाय आपल्या फलंदाजीसाठी. सनील आणि सनील हवेच्या विरुद्ध दिशेने मारलेला फटका. ओ माय गॉड. सनील मात्र इथे देवाच्या नक्कीच पाया पडणार आहे, कारण की त्याने संपूर्णपणे आशा आकांक्षा सर्व काही सोडून दिलं होतं. तो धावण्यासाठी सुद्धा सज्ज झाला नव्हता आणि इथे अलगदपणे हातामध्ये आलेला झेल तो मात्र सोडून दिलाय. धरतीला दान करत असताना इथे जीवदान मात्र मिळालेलं आहे. तर सनील सारख्या फलंदाजाला आता मात्र सनील नंतर जे फटकेबाजी सनीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल त्याचं मात्र दुःख या फलंदाजाला या गोलंदाजाला नक्कीच होणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळेल, परंतु ही मोठी विकेट आणि ती तुम्ही सोडलीत. चुका होत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. चुका दुरुस्त कराव्या लागणार आहेत. विनोद पाटील यष्टांच्या मागे आहेत. आपल्या साथीदारांना कानमंत्र जरूर देतील. यावेळी मोठा फटका आहे हवेच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. या सामन्यामधील पहिला षटका 6 धावांचा आहे. व्हॉलेंटियर कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. आणि सुनीत 11 3 चेंडूचा सामना. षटक क्रमांक पहिला आहे. 8 धावा बनवल्यात. सुमितच्या या बॅटमधून हा षटकार आलाय आणि सनील दुसऱ्या बाजूला ज्याचं की झेल सोडले. पाटील ब्रदर्स या संघाच्या एका खेळाडूने. जिजा 11 संघ कृपया व्हॉलेंटियरची जबाबदारी सांभाळायची आहे. आम्हाला सहकार्य करा. प्रतीकची गोलंदाजी. चेंडू क्रमांक 4 सुमित आहे फलंदाजीसाठी. यावेळी सुद्धा फुल टॉस दिलाय. अर्धवट क्षेत्र कव्हर केलंय. नो मॅन्स लँड. कोणतेही क्षेत्ररक्षण नाही अशा ठिकाणी चेंडू जाऊन पडलाय आणि इथे 3 क्षेत्ररक्षक आले. विनयच्या स्वरूपातून जोरदार धावत आला वेगाने आणि तदनंतर इथे धावसंख्या मात्र वाढेल. नो चेंडू सुद्धा असेल. नाही, तिसऱ्या पंचांकडे सुपूर्त केलेला आहे. आपला निर्णय असेलच, परंतु फटका अशा ठिकाणी सजवलेला होता की जिथे कोणतेही क्षेत्ररक्षण स्थिर नाही आहे. खूप दूरवरून धावायला लागलं होतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होतं, लॉंगनला होतं आणि त्यांना मात्र चेंडूपर्यंत धावत यावं लागलं होतं. कष्ट करावे लागले होते. सुनीत 3 चेंडूंमध्ये 11 धावसंख्या आहे. या चेंडूचा भविष्य काय असेल ते मात्र आपल्याला तिसऱ्या पंचांकडून कळणार आहे. प्रत्येक सामना होत असतो आणि त्या सामन्यामध्ये काही क्रुशियल मोमेंट असतात. चौकार एका चांगल्या परिस्थितीमध्ये जातो, षटकार जातो आणि तसाच एक मोमेंट नक्कीच गेली ती अर्थातच सनील पाटीलची विकेट घेण्याची संधी. एक नामी संधी निर्माण झाली होती आणि तो झेल सुटला. त्याचा मात्र विचार इथे केला जाईल. तत्पूर्वी इथे विचार येणार तो थर्ड अंपायरचा. रेफरल केले थर्ड अंपायरला. नो चेंडू आहे की नाही. सर्व क्षेत्ररक्षक करणारे खेळाडू आणि त्याच पद्धतीने फलंदाज सुद्धा इथे वाट पाहत आहेत तिसऱ्या पंचांचं. आणि हा नो चेंडू.
नो चेंडू आणि तदनंतर या 2 धावा अशा टोटल धावसंख्या झालेली आहे ती 11. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. प्रतीक पाटील मिश्र स्वरूपातली ही गोलंदाजी राहिलेली आहे. यावेळी सुमित, पुन्हा एकदा सुमित नावाचा डंका मात्र इथे वाजवला जातोय आणि इथे चेंडू गेलाय श्रीलंकेत. 6 धावा. पहिलंच षटक आहे आणि पहिली जर विकेट घेतली असती तर खूप अंशी दबाव निर्माण झाला असता सुनीत 11 या संघासमोर, परंतु प्रतीक 17 धावा दिल्यात. पुढला चेंडू अगदी खोलवर टप्प्याने टाकलेला यॉर्क पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक जोरदार धावत येतोय. 1 धाव तत्पूर्वी पूर्ण केले. धावसंख्येमध्ये 1 ने बढवती इथे पाहायला मिळेल. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 18. सुमित खेळत आहे वैयक्तिकपणे. टोटल 16 या धावसंख्येवर 18 टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 18. सुमित खेळत आहे 16 या आकड्यांवर वैयक्तिकपणे. यावेळी ऑन साईडला फटका सजवत असताना वाईडिश लॉंगनला सनीलच्या बॅटमधून आणि अशा पद्धतीने हे खूप लांबवलेलं षटक समाप्त होतोय. एका षटकाअखेरीस टोटल धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 18 धावा. सॉरी, चुकीची दुरुस्ती 19. आमच्या इथे अपडेटर चेंज झालाय त्याच्यामुळे धावसंख्या लेट अपडेट होत आहे. चुकीची दुरुस्ती, तंत्रज्ञानातील बिघाड. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रतीक पाटील जास्त धावा खर्च केले. खर्चिक षटक त्यांच्या माध्यमातून हाताळण्यात आले आणि त्यांनी धावा दिलेल्या आहेत त्या 19 पहिल्या षटकानंतर. द्वितीय क्रमांकाचे षटक आपल्यासमोर घेऊन आलेला आहे तो विनय पाटील, पॉकेट डायनामो. विनय चांगला टचमध्ये आहे, चांगला फॉर्म आहे त्याचा या हंगामामध्ये आणि गोलंदाजी पाहायची आहे कशा प्रकारे करेल. तत्पूर्वी सनील आहे. 2च चेंडू आतापर्यंत तो खेळलाय. पहिल्या षटकामध्ये सुमितने मात्र आपल्या नावाचा बोलबाला करत असताना पाहायला मिळाले. MIDC एंडच्या दिशेकडून फर्स्ट बॉल ऑन द वे. पहिला चेंडू ऑफ एसटीच्या बाहेर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चकवून मात्र चेंडू गेलाय मागच्या दिशेला आणि इथे गफलत झालंय. चेंडू मात्र सीमेरेषेला टच करतोय. 4 धावा येणार आहेत. पॉइंटचा क्षेत्ररक्षक स्तब्ध राहिला, त्याच्या बाजूने चेंडू गेला, त्याची शिट्टी वाजवत आणि इथे पुन्हा एकदा मागच्या क्षेत्ररक्षक चांगल्या रीतीने कव्हर करू शकला नाही, त्याची सुद्धा शिट्टी वाजवत चेंडू गेलेला आहे सीमारेषेला टच करण्यासाठी आणि या 4 धावा पहिल्या चेंडूवर सनीलच्या बॅटमधून. सनील त्याचा कॉन्फिडन्स उंचावलेला आहे, आत्मविश्वास उंचावलेला आहे. ज्या पद्धतीचं त्याला जीवदान मिळालेलं आहे पहिल्या षटकामध्ये, तो मात्र आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. आडवी बॅट स्लो आली, चेंडू स्पीडमध्ये गेला. अगदीच यष्टीरक्षक विनोद पाटील यांच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर राहणार आहे. सनील अत्यंत सावधतेने खेळी करतोय. कालच्या दिवसामध्ये 2 वेळा तो गोल्डन डकचा शिकार ठरला होता आणि आजच्या पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळी. आज दुसरा सामना खेळतोय सनील आणि हा ऑफ यष्टीच्या बाहेर अंगापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न होता आणि तो खूपच दूर गेला. पंचांकडून सिग्नल आलेला आहे अवांतर धावसंख्या आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्या
इथे इजाफा होताना पाहायला मिळेल. टोटल झालेली आहे ती 24. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्गावर आहे MIDC एंडच्या दिशेकडून विनयच्या स्वरूपाने. एक पॉकेट डायनामो पाटील ब्रदर्स या संघाचा. ओ द विकेट. यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून येत आहेत या 4 धावा. चौकार. सनील मध्यंतरी थोडासा स्ट्रगल करताना पाहिला शॉट्स खेळत असताना, परंतु हा मात्र अप्रतिम फटका सजवलाय. पुढला चेंडू वरून मारलाय. टायमिंग खराब आहे. चेंडू खाली विनय. परतावं लागणार आहे सनीलला. बॅक टू दी पॅव्हेलियन. विकेट क्रमांक 1. 2 बाद. सनील स्ट्रगल करताना दिसला थोडासा फलंदाजी करत असताना. त्याला एक जीवदान सुद्धा मिळालं, परंतु त्याचा पुरेपूर फायदा नाही उठवू शकला. तो 6 चेंडूचा सामना करत असताना 10 धावा त्याच्या वैयक्तिकपणे आपल्याला पाहायला मिळाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे तो अर्थातच आदित्य जुईकर. त्याला चांगली साथ मिळणार आहे सुमित पाटीलची. सुरुवातीपासून आहे आघाडीचा फलंदाज. 5 चेंडूमध्ये 16 धावा सुमितने बनवल्यात. आणि विनय पॉकेट डायनामो एक लकी चॅम्प पाटील ब्रदर्स या संघासाठी, आणि त्यांनी तशी कामगिरी करून दाखवले सातत्याने. जेव्हा जेव्हा आपल्या संघाला गरज असते चांगला खेळायची, तेव्हा तेव्हा मात्र विनय धावून आलाय. विनयशीलतेने तो फलंदाजी करतो, विनयशीलतेने तो गोलंदाजी करतो. आणि जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये कमाल करायची असते तेव्हा तेव्हा तो तितक्याच विनयतेने क्षेत्ररक्षणासुद्धा कमाली करत असतो. आणि इथे मात्र गोलंदाजी. 1 विकेट घेतले सनीलची. डाव्या हाताचा फलंदाज आदित्य ऑफ साईडला. झेल होण्याची शक्यता होती, काहीच प्रयत्न नाही. ओव्हर थ्रो कॅरी करू शकला नाही विनय. 1 धाव अजून मिळणार. इथे सुद्धा विनोद पाटील यांनी चांगल्या रीतीने चेंडू कॅरी केला होता, परंतु स्टंपला मात्र लावू शकले नाहीत. इथे धावा आल्यात आदित्य जुईकरच्या नावावर 2. टोटल बनली ती 30. षटक आहे तर 2 आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. डाव्या हाताचा फलंदाज आदित्य जुईकर. पुन्हा एकदा ऑन साईडला लॉंग ऑनला जजमेंट चुकतंय क्षेत्ररक्षकाचं. डायरेक्ट घ्यायचं होतं परंतु मागे गेलाय पुन्हा एकदा. आणि 1 धाव शेवटच्या चेंडूवर आलाय. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय 2 नंतर. टोटल बनलेली आहे ती 31 धावा 1 विकेटच्या मोबदल्याने. करंट रन रेट पाहिला तर 15.50.
छोट्याशा ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण जाऊया सामन्याच्या दिशेला. सुनीत 11 संघ 2 षटकांचा खेळ संपुष्टात. टोटल धावसंख्या बनलेली आहे ती 31. एक विकेट गेलेली आहे. सनील पाटील याची काही चांगली कामगिरी करू शकला नाही. आदित्य जुईकर आहे मैदानाच्या आतमध्ये. सुमित पाटील त्याला चांगली साथ. आघाडीला आलेला फलंदाज 5 चेंडूमध्ये त्याने तब्बल भरपूर धावा रचलेल्या आहेत. तब्बल 16 धावा. 320च्या स्ट्राईक रेटने इथे फलंदाजी करतो आदित्य जुईकर. काहीशे मैदानाचा वापर करत असताना फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. डावखुरा फलंदाज आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा नक्कीच तो उचलताना दिसलाय. आता मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने इथे फलंदाजी करायची असेल ते आदित्य जुईकरला. हवेच्या दिशेने गोलंदाज मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने. हा एंड जो गोलंदाजीसाठी आहे तो मात्र रिस्की एंड आहे. यामध्ये फलंदाजाला चांगला फायदा होताना दिसेल. MIDC एंडच्या दिशेकडून हवा थेट मंचाच्या एंडला येताना आपल्याला पाहायला मिळते. विवेक पाटील एक रिस्की गोलंदाजी. षटक क्रमांक 3. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणि यावेळी मात्र अगदी सीमा रेषा लाईन लगत क्षेत्ररक्षण लगावण्यात आलेले आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. त्याच पद्धतीने इकडे डीप एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा क्षेत्ररक्षक लगावण्यात आलेला आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होते विवेक. आतमध्ये आलेला चेंडू खेळायचा प्रयत्न केला परंतु त्याला सन्मानपूर्वक खेळून काढलाय. एकच धाव या चेंडूवर येणार. स्ट्राईक रोटेट करत असताना सुमित पाटील. आणि तितकं महत्त्वाचं आहे आदित्य जुईकर जाणतो की सुमित पाटील पहिल्या षटकामध्ये त्याने 5 चेंडू खेळला. त्यानंतर दुसरं षटक आले त्यामध्ये एकही चेंडू तो खेळला नाही आहे. आणि तिसऱ्या षटकामध्ये त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी द्यायची याचा मात्र मानस आदित्य जुईकर याच्याकडून पाहायला मिळाला आहे. 5 चेंडूचा सामना करत असताना 16 धावा सुमीच्या नावावर आहेत. विवेक पाटील, विनोद पाटील यांचे बंधू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गक्रमण करत असताना इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डाव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज अशी जोडी जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असते तेव्हा तेव्हा दमछाक होत असते ती क्षेत्ररक्षकांची. क्षेत्ररक्षण बदल करण्यासाठी आणि त्याचसोबत अंपायर त्यांची सुद्धा दमछाक होत असताना पाहायला मिळते. अगदी गुज गोष्टी करत अंपायरच्या बाजूला सुद्धा स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक लगावण्यात आलेला आहे. या सुमित पाटीलसाठी एक तगडे क्षेत्ररक्षणाची नजरा आपल्याला पाहायला मिळतात. पुढला चेंडू यावेळी इतकं क्षेत्ररक्षण फिरवलं त्याचा काहीच फायदा होणार नाहीये कारण हा चेंडू सरळ डायरेक्ट थेट लँड होतोय सीमारेषे पलीकडे. षटकार. या षटकाराच्या जोरावर टोटल धावा आपण पाहतोय 38. सुमित पाटील ज्याला स्ट्राईक दिली होती आदित्य जुईकरने हा मात्र सुरेख चेंडू. विवेक पाटील तितकाच तरबेज गोलंदाज आहे. भरपूर सामने तो खेळलेले आहे. आपल्या भात्यामध्ये विविध पद्धतीचे चेंडू नक्कीच आहे. अचूक टप्पा, योग्य दिशा आणि जबरदस्त अशा पद्धतीचे गतीवरील नियंत्रण हे मात्र या चेंडूमध्ये तो दर्शवतोय. सुमित पाटील सज्ज. राऊंड द विकेट एक अँगल बनवून मारा करतोय. अगदीच ऑफ यष्टीच्या बाहेर सुमितसाठी एक षटकार आला आणि तदनंतर मात्र सरासरी मेंटेन करत असताना बॅलन्स ठेवत असताना अप्रतिम अचूक टप्प्यावरची गोलंदाजी विवेक कडून. 4 चेंडू संपलेत. नेक्स्ट हवेच्या झोतासहित चेंडू येणार आहे सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. दोन चेंडू मागचे खूपच चांगले टाकले होते विवेकने परंतु हा चेंडू अगदी पुढ्यात दिल्या आणि सुमितनी मात्र त्याच्यावर षटकार खेचलाय. यावेळी ऑफ यष्टीच्या बाहेर सातत्याने मारा करण्याचा प्रयत्न केलाय परंतु हा चेंडू घरंगळत होत आहे सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा कंप्लीट केलाय वावर. आता मात्र धावसंख्या झालेली आहे. मागच्या सामन्यामध्ये जी धावसंख्या टोटल बनली होती ती आता धावफलकावर पाहायला मिळते 49 धावा. शेवटचा चेंडू
आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका शटअप पूल करत असताना काव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण करते दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये, परंतु मिळणार नाहीये. सुमितला स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार. शेवटच्या चेंडूवर टोटल धावा बनत आहेत 1 ने वाढून 50. 3 षटकांच्या अखेरीस 1 बाद 50 धावा. तीन षटक समाप्त. सुनीत 11 आणि या संघाच्या टोटल धावसंख्या झालेल्या आहेत त्या 50. 16.67 अशी सरासरी प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 67. डिजिटल क्रांतीचा हा उपयोग आहे. आपल्याला स्वतःला कॅल्क्युलेशन करावं लागत नाही. आधीच प्रोग्राम सेट केलेला असतं. आपण फक्त इनपुट द्यायचे आणि आपल्याला आउटपुट सर्व काही प्रमाणात येतात. सुमित 10 चेंडूंमध्ये 29 धावसंख्या त्याच्या माध्यमातून 4 षटकार त्याच्याकडून आलेत. आता सुद्धा स्ट्राईक त्याच्याकडे आहे 290चा स्ट्राईक रेट. विनोद पाटील आणि हा मात्र मोठा फटका आणि हा चौकार. श्लोक हॅलो चेक हॅलो चेक. श्लोक 11 या संघाचे सर्व खेळाडू कृपया बॅक स्टेजला यायचे. पहिल्या चेंडूवर चौकार आणि इथे मात्र उंचावरून क्षेत्ररक्षकाला धावत यावे लागणार आहे आणि इथे अप्रतिम झेल घेतलाय आणि हा फलंदाज फेल झालाय. सुमित पाटील बाद. आणि इथे मात्र अप्रतिम झेल आणि अप्रतिम खेळी. 12 चेंडूमध्ये 33 धावा बनवल्यात सुमितने. अप्रतिम. यावेळी पुढला फटका अगदी मैदानाचा वापर करत असताना लॉंगॉनला क्षेत्ररक्षक विनय सज्ज होतोय, अडवतोय चेंडू, फेकी करतोय. इथे पाहायचा आहे रनआउटची संधी आहे. पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचाकडे रेफर केला गेलाय. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येणार आहे. तत्पूर्वी विनोद पाटील षटक क्रमांक 14 घेऊन आलेले आहेत आपल्या संघासाठी. त्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला होता अर्थातच सुमित पाटीलने आणि त्याचा मात्र बदला घेत असताना पुढीलच चेंडूवर सुमित पाटीलला माघारी परतवलेले आहे. अप्रतिम खेळी, एक फ्लाइंग स्टार्ट जो हवा असतो ना तो मात्र सुमित पाटीलने जरूर दिलेला आहे. आपला संघ सुनीत 11 या संघासाठी 12 चेंडूंचा सामना करत असताना 4 षटकार आणि 1 चौकार त्याच्याकडून आलाय. 33 धावांची खेळी वैयक्तिकपणे. टोटल धावसंख्या आपण पाहतो तर 54, 2 विकेटच्या मोबदल्यात. आणि हा आहे नॉट आउट. 2 धावांची ॲडिशन. टोटल धावसंख्या अब तक 56. यावेळी पुन्हा एकदा हवेमधून विनय चाललाय आणि वा 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 क्या बात है विनय. अप्रतिम. चेक. काय जबरदस्त झेल.
वर्तुळाची अर्धवट पाकळी मात्र कव्हर करून आलेला आहे विनय आणि अलगदपणे ही झेल टिपलेली आहे त्याच्या हातामध्ये आणि परतवलेला आहे या सुद्धा फलंदाजाला. विनय जबरदस्त कामगिरी करतोय. फलंदाजी असो गोलंदाजी असो वा असो क्षेत्ररक्षण प्रत्येक ठिकाणी तो चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज होते. पाटील ब्रदर्स या संघाचा एक महत्वाचा हिरा, हा तारा आहे, हा सितारा आहे, हा पाटील ब्रदरचा हिरा आहे. विनय पाटील इथे बाद झालेला आहे. तो आदेश पाटील काही कामगिरी चांगली करू शकला नाही. अब तक 56 आणि 56 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद गारद झालेला आहे. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक शेष. नेक्स्ट मॅच मन 11 विपक्ष श्लोक 11. टॉस उडवण्यासाठी यायचा आहे. हा सुद्धा हवेमध्ये चेंडू. इथे सुद्धा मिलिंद पाटील बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन. शेवटचा चेंडू आहे आणि हॅट्रिकची संधी सुद्धा आहे. विनोद पाटील साडी. अब तक 56. शेवटचा बॉल हवेमधून गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत, फेकी करतोय. तत्पूर्वी इथे मात्र पंचांचं लक्ष दक्ष बोट उंचावतोय. विकेट रनआउटच्या स्वरूपातून 1 धाव मिळेल आणि 1 विकेट मिळेल शेवटच्या चेंडूवर. Hello. Check. Hello. इकडेच आहे. 58 धावांची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी इथे नाणेफेक उडून घ्यायचं आहे. मी आमंत्रित करतो श्लोक 11 आणि मन 11 या दोन्ही संघांना. श्लोक 11 आणि मन 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण लवकरच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. श्लोक 11 आणि मन 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये या. चला या टॉस साठी यायचं आहे मन 11 किशोर नाईक आणि श्लोक 11 ओमकार यायचा आहे टॉस साठी. नेक्स्ट मॅचचा टॉस मन 11 या संघाचा कर्णधार किशोर नाईक खारेपाट एक्सप्रेस आणि त्याच पद्धतीने ओमकार याला विनंती करतो की त्यांनी सुद्धा यायचं आहे. नाणेफेकीचा कौल. श्लोक 11 आणि नाणं घेऊन यायचंय. आयोजन कमिटी विनंती असेल तत्पूर्वी चिटचाट करूया आपण. श्लोक 11 आणि मन 11. मन 11 संघाचा कर्णधार अर्थातच बॉलिंग साईड आपण त्यांच्याकडे बघितलं की बॉलिंग साईड एकदम स्ट्रॉंग आहे असे पाहायला मिळतोय.
असा एक नावाजलेला आणि व्यावसायिक क्रिकेट जो खेळतो असा किशोर नाईक आपल्यासोबत आहे. तर टॉप 8 सुपर 8 मध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम कसं वाटलं तुला? पहिल्या दिवशी तू गेलायस. हॅलो. खूप छान वाटले कारण मला IPLचा कॅप्टन विकास जाधवनी केलं, त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. आणि बाहेरच्या ठिकाणी तू खेळतो, व्यावसायिक क्रिकेटर म्हटल्यावर विविध ठिकाणी विविध क्रीडांगणावर आपला खेळ करावा लागतो, पण हा आपलं होम ग्राउंड आहे. तर इथे खेळत असताना तुझ्या काय भावना आहेत? काय नाही, कारण सर्व प्लेयर आपले समानच आहेत. नक्कीच आपल्यासमोर ओमकार सुद्धा आहे. तर किशोर नाईक तो संघ टॅकल करायचा आहे. स्ट्रॅटेजी असेल, गोलंदाजी फलंदाजी नाणेफेक उडवायची आहे, पण ते टॅकल करण्यासाठी आधीपासून तुमची स्ट्रॅटेजी आहे की टॉस झाल्यानंतर करणार आहात? अजून काय नाही, टॉस झाल्यानंतर बघू. ठीक आहे, तर आपण टॉस सोडून घेऊया. आमच्या इथे उपस्थित आहेत अरविंदजी पाटील. आणि टॉस छापा आलाय. काय निर्णय असेल ओमकार तुझा? आम्ही पहिले बॉलिंग घेऊ. क्षेत्ररक्षण. ठीक आहे, तुम्हाला दोघांना सुद्धा शुभेच्छा असतील. तर लवकरच पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या दिशेकडे. परंतु टॉस मधला निर्णय असा आलेला आहे की नाणेफेकीचा कौश लोक 11 या संघाने जिंकला आणि त्यांनी सर्वप्रथम निवडलेलं आहे ते क्षेत्ररक्षण आमंत्रित केलेलं आहे ते मन 11 या संघाला फलंदाजीसाठी. आणि इथे मोठी विकेट, ओटी कॉम्बॉक्स. श्लोक 11 पवेलियनच्या पाठी यायचं. श्लोक 11. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातून मात्र येतोय विवेक पाटील यांच्या बॅट मधून हा पहिला चौकार. 4 धावा. डीजे वायर माइक चेक करा. विवेक आलेत हिनेट नंबर 3. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर मात्र दुसरा चेंडूवरती बाद होताना विनय यांना पाहिलं होतं. आता विवेक मैदानात दाखल झालेत. यावेळी कट करण्याचा प्रयत्न ओव्हर दी पॉइंटच्या क्षेत्रातून मारलेला चेंडू मात्र लॉंग चेस होतं फिल्डरसाठी. चेंडू अडवतात तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट करताना मात्र विवेक पाटील यांना पाहिलं. 2 बंधूंची ही जोडी मात्र या मैदानामध्ये आता जिम्मेदारीने मात्र फलंदाजी करताना दिसतील. विनोद पाटील एका बाजूने, दुसऱ्या बाजूने विवेक पाटील. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 57 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या होत्या त्या सुनीत 11 संघाच्या माध्यमातून, आणि आता 58 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 12 धावा. यावेळी ऑन साईडला खेळत असताना मात्र आदेश मिडॉनच्या क्षेत्रामधून चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला. त्यानंतर मात्र जर बॅकअपचा व्यवस्थित पाहायला मिळाला असताना तर कदाचित विवेक पाटील यांच्यासाठी धोक्याची पातळी ओलांडावी लागू शकली असती, परंतु तसं झालं नाही. बॅकअप देत असताना मात्र चेंडू हातातून निसरला गेला. परिणामी 1 धाव मात्र कंप्लीट होत असताना धावसंख्येत मात्र 1 ने भर पाहायला मिळेल. त्या अर्थातच टीम पाटील वर्ग संघासाठी 13 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 13 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. परंतु क्रिकेटच्या स्कोरबोर्डवरती 13 धावा या अशुभ आकडा मानला जातो, परंतु शुभ आणि अशुभ असं काही नसतं. शुभातून अशुभ आपण बोलू शकत नाही, परंतु अशुभ आकड्यातून मात्र शुभ आकडा आपण घडवू शकतो. यासाठी विनोद तयार. विनोद पाटीलच्या बॅट मधून मात्र सरळ
आदित्य जुईकर याच्या मस्तकावर दस्तक देत मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार आणि येतोय हा हर्ष उल्हास करणारा टीम पाटील ब्रदर्स संघासाठी 6 धावांचा बेधुंद करणारा षटकार. थँक्यू डीजे. बघा डोंगराच्या खाली प्रसाद लेबी आपल्या पाठीमागं जी स्कूटी आहे तिचा आरसा जरा फिरवून घ्या. प्रसाद लेबी आपल्या पाठीमागं जी स्कूटी आहे तिचा आरसा फिरवून घ्या. आपल्या पाठीमागे एक स्कूटी आहे पॅव्हलियनच्या पाठीमागे, आपल्या डगआउटच्या पाठीमागे प्रसाद लेबी आपल्या पाठीमागं जी स्कूटी आहे तिचा आरसा फिरवून घ्या. ऍक्टिवा लेफ्ट 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 ती स्कूटी हा तिचा आरसा लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. ओके धन्यवाद. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत सुमित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसत मुहूर्त विकेट. धावा झाल्यात आतापर्यंत 19 धावा. विवेक ऑन स्ट्राईक. यावेळी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतं. एकच धाव मात्र तिथं पाहायला मिळाली. रॉकेट थ्रो इन गरजेचं होतं या मॅच मध्ये. आता मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर जशा पद्धतीने उन्हाचा तडाखा वाढलाय ना, मैदान गरम झालंय, खेळाडू देखील गरम होताना पाहतोय. अर्थातच या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर उद्दिष्ट आहे अर्थातच 57 धावा, 58 धावांचं उद्दिष्ट आहे आणि 58 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 20 धावा पाहतोय. यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना मात्र 1 धाव मात्र आपण पाहतोय. एका धावेनं मात्र संघ मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. या दुसऱ्या षटकामध्ये अत्यंत महत्त्वाचं हे षटक असणार. इथून मात्र कुठेतरी रोख लावण्याचा ब्रेक मात्र जो पाहिजे तो ब्रेक मात्र लावण्याचा प्रयत्न मात्र सुमित पाटील करताना दिसतील. कारण फलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीची फलंदाजी सुमित यांच्या बॅटमधून तब्बल 33 धावा मात्र पाहायला मिळाल्या होत्या आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना ती देखील जिम्मेदारी पार पाडण्यासाठी सुमित सज्ज आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती राईट विकेट. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, उडवण्याचा प्रयत्न मात्र पाहिला. चेंडू स्वीपर कव्हरमध्ये चेंडू जातोय, फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव. एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रत्येक वेळी या षटकामध्ये जर पाहायला गेला तर 3 चेंडू फेकले, 3 सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 3 धावा मात्र खर्च केल्या. त्या सुमित पाटील यांच्या माध्यमातून चांगलं षटक मात्र आतापर्यंत बोलू शकतोय. करंट रन रेटचा पाहायला विचार केला तर 14.67 आणि रिक्वायर्ड मात्र असणार आहे 14.40च्या सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत त्या विनोद पाटील आणि टीम पाटील ब्रदर्स या संघाला. नेक्स्ट बॉल सुमित. स्ट्रेट टू दी बॉलर, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आदित्य जुईकर. चेंडू खाली लॉंगाच्या क्षेत्रातून एकच धाव कंप्लीट. दुसरी धाव घेत असताना मात्र इथं चूक झाली. सुमित पाटील यांची चूक झाली. ही पर्वणी आली होती, संधी चालून आली होती धावचित करण्याची, परंतु बॅकअप मात्र देत असताना मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडूचा बॅकअप मिळाला नाही. परिणामी चेंडू हातातून निसटला गेला, फंबल झालं आणि लगेचच विवेक पाटील, विनोद पाटील या बंधूंनी मात्र आपल्या संघासाठी 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र वधारतोय. धावा झाल्या 24. लीडिंग एज, बॅटची लीडिंग एज आणि त्यानंतर मात्र चेंडू येतोय लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषा पार. हा येतोय संघर्षाचा चौकार विनोद पाटील यांच्या बॅट मधून टीम पाटील ब्रदर्स संघासाठी 28 धावा. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी 13 चेंडू 30 धावींची गरज असणार आहे. 13 चेंडू 30 धावा. सुमित पाटील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. सुनील पाटील यांच्या आवाक्याच्या बाहेर उडालेला हा झेल मात्र पाहिला. 4 धावा मिळाल्या. यावेळी पुन्हा एकदा यावेळी खऱ्या अर्थानं सुनील पाटील यांनी चूक केली. सुनील पाटील यांची चूक. चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केले. आतापर्यंत 2 डोक्यावरती हात मारायची अखेरीस वेळ आली. ड्रिंक ब्रेक करायचा आहे. ज्या पद्धतीने 2 झेल उडाले होते विनोद पाटील यांचे लागोपाठचे, यावेळी बॅटची इनर एज लागली होती. चेंडूनं बीट केलं,
बॅटरला आणि तदनंतर मात्र सनील यांना देखील बीट केलं आणि तदनंतर पाहतोय धावसंख्येत एकने बदलाव झाला. आता 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्धा पल्ला पार केलाय, आणखी अर्धा पल्ला पार करायचा. येणारे 12 चेंडू 14.50 ची सरासरी बनवायच्या आहेत. 29 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. मग जिंकणार संघ पाटील ब्रदर्स असेल की सुनीत 11 येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मित्रांनो समजून जाईल. तोपर्यंत मैदानामध्ये होते ड्रिंक ब्रेक. तोपर्यंत ऐकूया DJ CR यांचं सुमधुर संगीत. एकोणतीस धावांचं उद्दिष्ट शिल्लक झालं. अर्धा पल्ला पार केलाय आणि हा ज्या पद्धतीने तीनविऱ्याचा डोंगर मैदानात मध्ये उभा आहे त्याच पद्धतीने हा 29 धावांचा डोंगर मात्र आता पाटील ब्रदर्स या संघाला मात्र फोडावा लागणार आहे. मॅच बॅलन्स आहे. मॅच जिंकून कोण देणार, गोलंदाज की फलंदाज? जिंकण्यासाठी 29 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य जुईकर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी मात्र थांबणार नाही विनोद पाटील. एका क्षणी मात्र आदित्य जुईकर यांच्यावरती चढवला हल्ला. चेंडून राम पार केला. लांब लांब लांबचा पल्ला 6 धावा. थँक्यू डीजे मास्टर. विनोद पाटील यांची जर विकेट घेत आहे आदित्य जुईकर तर परेश पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आदित्य जुईकर यांच्यासाठी. विनोद पाटील यांच्या विकेटसाठी 1000 रुपये. लफ्ट केलाय आणि स्वीकारतोय 1000 रुपयाचा देखील मानकरी होतय परेश पाटील यांच्या आदित्य जुईकर. पार्थ आलेत. नेक्स्ट बॅटर पार्थ आलेत. 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावत होता आणि या 1000 रुपयाच्या कॅश प्राइजने मात्र काम करून दिलं आहे ते सुनीत 11 संघाला. चांगला प्रयत्न होता चेंडू खोदून काढायचा, परंतु चेंडू येत असताना मात्र स्लोवर पद्धतीने फेकलेला चेंडू मात्र लेफ्ट हँडेड बॅटर असल्याकारणाने एक नॅचरल अँगल क्रिएट केला विनोद पाटील यांच्या अगेन्स्ट. आणि तो चेंडू जर पाहायला गेला तर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने झेल मात्र मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून टिपला गेला आणि इथंच मात्र विनोद पाटील यांच्या खेळीचा अंत होताना दिसला. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 7 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी मात्र पाहायला मिळाली. 2 षटकार 2 चौकार अशा पद्धतीने 7 चेंडूमध्ये 20 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या त्या विनोद पाटील यांनी. आणि आता मात्र गरज असणार आहे येणारी 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. लेफ्ट हँडेड बॅटर पार्थ ठाकूर. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू येणार. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड करत असताना सुमित पाटील यांना मात्र आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहतोय. इथून मात्र विनोद पाटील बाद झाल्यानंतर मात्र आता विवेक पाटील यांना मात्र मैदानामध्ये शेवटपर्यंत थांबणं गरजेचं असणार आहे. पार्टनरशिप बिल्डअप करावं लागणार आहे. कारण मागची जी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती विनोद आणि विवेक या 2 बंधूंची पार्टनरशिप जी भागीदारी जी होती ती कोंडी मात्र अखेरीस फोडली गेली आदित्य जुईकर यांच्या माध्यमातून. आणि विनोद मात्र माघारी परतल्यानंतर मात्र पार्थ मैदानात दाखल झालेत. आता पार्थ यांना मात्र मैदानामध्ये आपल्या साथीनं घेऊन मात्र विवेक पाटील यांना ही इनिंग मात्र पुढे घेऊन जावं लागणार आहे. नेक्स्ट बॉल आदित्य जुईकर या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर चांगला कमबॅक मात्र पाहिला
यावेळी लोअर फुल टॉसचा चेंडू मात्र थ्रू दी कवच मात्र काही सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीने दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र हा चेंडू काढलाय. विवेक पाटील यांच्या बॅट मधून APL चौकार. चाळीस धावा, 8-18, 8 चेंडू आणि 18 धावेंची गरज. चांगल्या पद्धतीने हा स्क्वेअर कटचा फटका मात्र विवेक पाटील यांचा मात्र पाहायला मिळाला. धावसंख्येत 4 ने भर झाल्यानंतर 40 धावा धावपालकावरती आपण अनुभवतोय. आज खऱ्या अर्थानं अंतिम दिवस, महाअंतिम मुकाबला पाहण्यासाठी मात्र रसिकांची मात्र तोबा गर्दी मात्र या मैदानाने होताना दिसेल. तत्पूर्वी चाललेली ही तिसरी लढत पाहतोय आपण सुपर 8ची. यावेळी मात्र आलाय स्लॉट मध्ये आणि त्यानंतर मात्र चेंडू जाईल विवेक पाटील यांच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा दणदणीत सनसनीत षटकार. थँक यू डीजे. 7-12. आणखी एक मोठा पटका होईल का? परंतु मिलिंद आहेत चेंडू खाली. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा मानस राखला जाईल का? परंतु एकच धाव कंप्लीट झाली. आता मात्र समीकरण बदलला. येणारे 6 चेंडू आणि 11 धावींची गरज. 18 धावांचं हे षटक मात्र पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आणि एक विनोद पाटील यांची विकेट मात्र जरूर पाहायला मिळाली. परंतु पुन्हा एकदा सूत्र मात्र आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर विवेक पाटील यांची फलंदाजी. 11 धावींची गरज. येणारे 6 चेंडू आणि 11 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. सुनीत 11 की पाटील ब्रदर्स संघ मात्र क्वालिफाय होताना दिसेल सुपर 4च्या लढतीसाठी. अत्यंत महत्वाची लढत मात्र पाहतोय. आता मात्र खऱ्या अर्थानं 6 चेंडू आणि 11 धावा. जर पाहायला गेलात ना, ज्या वेळी अशा पद्धतीने स्कोर कार्ड आलाय ना, तिथं धावा मात्र डिफेंड करता आल्या नाहीत या मैदानावरती. बॅटिंगच्या साठी मात्र एकदम ना पोषक आणि लाभदायक असलेली ही विकेट. आणि पाहायला गेला तर विवेक पाटील यांचं होम ग्राउंड देखील आहे. म्हणजे विवेक पाटील तो कारनामा आपल्या संघासाठी करू शकतात. परंतु हाच कारनामा त्यांना थांबवण्यासाठी मात्र शेवटचा गोलंदाज मात्र वापरला जातोय. अर्थातच आदेश पाटील. 6 चेंडू आणि 11 धावा. विवेक पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असणार आहेत या मॅच मध्ये. आदेश शेवटच्या षटकामध्ये गरज असणार आहे 6 चेंडू आणि 11 धावा. पाटील ब्रदर्स 3 वेळा संघाला. बॅटची इनर एज आणि त्यानंतर मात्र पाहतोय तर हा येतोय नशिबाचा चौकार मात्र पाहायला मिळतोय. तो विवेकेच्या बॅट मधून विवेक पाटील ब्रदर्स या संघासाठी 4 धावा. स्कोर कार्ड मात्र वधारतोय. धावा मोत्यात 51. आता 5 चेंडू 7 धावा. खराब क्षेत्ररक्षण, खराब यष्टीरक्षण सनील पाटील यांचं मात्र पाहतो या मॅच मध्ये. यावेळी कमबॅक, यावेळी कमबॅक, कमबॅक, कमबॅक. पिक्चर अभी बाकी है. 4 चेंडू 7 धावा. आणखी एखाद दुसरा डॉट बॉल या मॅच मधील रोमांचकता मात्र वाढवताना दिसेल. एखाद दुसरी सिंगल म्हणजेच आपल्याला कंपल्सरी एक बाउंड्री या मॅच मध्ये पाहिजे पाटील ब्रदर्स संघासाठी. 4 चेंडू आणि 7 धावा. आता जर पाहायला गेला तर पाहू शकतोय आपण
एक धाव पळते. धावसंख्येत एकने बदलाव. आतापर्यंत 3 चेंडूने 5 धावा पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर नेक्स्ट बॉल डॉट. पुढचा चेंडू सिंगल. आता मात्र गरज असणार येणारी 3 चेंडूने 6 धाव्यांची गरज डिस्कस केलं जातंय अंपायरच्या माध्यमातून. अत्यंत महत्वाच्या लढती मित्रांनो. यानंतर मात्र मित्रांनो मॅच असणार आहे. अर्थातच एका बाजूनं ओमकार यांचा श्लोक 11 आणि दुसऱ्या बाजूनं किशोर नाईक यांचा मन 11 पेजारी अशी चौथी लढत सुपर 8च्या लढतीमधील आपण पाहणार आहोत. तिथून मात्र चौथा संघ मात्र क्वालिफाय होताना दिसेल सुपर 4च्या लढतीसाठी. आणि सुपर 4 मध्ये आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत 3 चेंडू आणि आतापर्यंत 6 धावींची गरज असणार आहे. सुपर 4च्या लढती ह्या देखील आपण चिठ्ठीच्या मदतीनं मात्र अनुभवणार आहोत. 3 चेंडू आणि 6 धावा. तीन चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. ऑन स्ट्राइक पार्थ ठाकूर. लोअर फुलटॉसचा हा चेंडू ऑन साइडला जातोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाची शक्यता आणि ही शक्यता देखील कंप्लीट केली गेली. आता 2 चेंडू आणि 4 धावा कंपल्सरी बनवाव्या लागणार. कंपल्सरी चेस आपला नियम असल्या कारणाने बनवाव्या लागतील आणि लेफ्ट हँडेड बॅटर असल्या कारणाने हवेचा झोक हा देखील पार्थ ठाकूर यांच्या मदतीने आहे. हवा पोषक आहे लेफ्ट हँडेड बॅटरला. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. प्रेक्षकांची रोमांचकता मात्र शिगेला पोहोचवणारा हा सामना मात्र पाहतोय. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असताना आता मात्र राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना मात्र गोलंदाजी मार्कवर आदेश पाटील. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. 7 धाव्यांची गरज. जिथं धावा बनवायच्या होत्या 11. 2 चेंडू 4 धावा. राऊंड विकेट गोलंदाजी करतील पार्थ ठाकूर आहेत. सुंदर चेंडू काढला गेला. सुंदर चेंडू फेकला गेला. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. मॅच होता कुठे, मॅच गेलाय कुठे. अत्यंत महत्वाचा सामना. मी मागाशीच म्हटलं होतं पाटील ब्रदर्स संघाला ही जर मॅच जिंकायची असेल तर 1 बाउंड्री या मॅच मध्ये येणं गरजेचं असणार आहे. जिथं 7 धाव्यांची गरज होती. आदेश पाटील जर मॅच जिंकवतोय तर परेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे आदेश पाटील यांच्यासाठी. जरी मॅच जिंकवतोय म्हणजे 4 धावा जर सेव्ह केल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे परेश पाटील यांच्या माध्यमातून आदेश पाटील यांच्यासाठी. परंतु पार्थ ठाकूर कारनामा करेल की पुन्हा एकदा आदेश जिंकण्यासाठी गरज. 1 चेंडू आणि 4 धावा. पाटील ब्रदर्स 3 विरा की सुनीत 11 संघ क्वालिफाय होताना दिसेल सुपर 4च्या लढतीसाठी. आतापर्यंत आपण पाहिलंय 54 धावा झाल्यात. मॅच कुठं होती आणि कुठपर्यंत गेली. डॉट बॉल काढला तरच हा म्हणजे मॅच चौकारानेच किंवा षटकाराने फिनिश करायला बघतील. एक चेंडू आणि 4 धाव्यांची गरज मित्रांनो. पाटील ब्रदर्स की सुनीत 11. आदेश पाटील के पार्थ ठाकूर. 1 चेंडू 4 धावा. and it's a match win. It's a match win. हा जल्लोष आहे पाटील ब्रदर्सचा. हा जल्लोष आहे पाटील ब्रदर्सचा. हा मॅच विनिंग शॉट आहे पार्थ ठाकूरचा. हा मॅच विनिंग शॉट आहे पार्थ ठाकूरचा. हा जल्लोष आणि सांगून जातोय पार्थ ठाकूर होय
मी मॅच जिंकून दिलंय आणि इथून जल्लोष सांगून जातोय पार्थ ठाकूरनं ही मॅच मात्र विन करून दिलंय.